कॉमर्स विषयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक अवतडे सर, विभाग प्रमुख मुसळे सर, नरोडे सर आणि मी तसा एक पालक म्हणून आज उभा आहे, तसे सगळे जमलेले माझे पालक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि आपण पालक म्हणून कसं वागावं म्हणून शिक्षकांना एक कान टोचण्याचा अधिकार असतो. त्या अधिकार टोचायला त्यांनी बोलवलं. ते सगळे जमलेले माझे विद्यार्थी मित्र आणि त्यांचे पालक. आता मी कॉलेजचा माझे विद्यार्थी मी आता अवतडे सरांना सांगत होतो की आम्ही जेव्हा कॉलेजला होतो 97-98ला मी MA इंग्लिश झालो KVP कॉलेजमधून. त्यावेळेस पंढरपूर कॉलेज होतं, आता KVP कॉलेज आहे. त्यावेळेसच्या कॉलेजमध्ये ना आताच्या कॉलेजमध्ये खूप फरक आहे. पहिला फरक हा आहे की विद्यार्थी शिक्षकांचा संवादापेक्षा पालकांचा आणि शिक्षकांचा संवाद होणं गरजेचं आहे. कारण जसं मगाशी प्राचार्य खिलारे सरांनी सांगितलं की विद्यार्थी 6 तास फक्त आमच्या ताब्यात असतो, पण तो 6 तासाचा इतका फड्या करतो की जर राहिलेल्या 14 तासाचं त्याचे फड्या निस्तारायला आम्हाला दिवस पुरत नाही, असं होतं. ठीक आहे, असू दे, मी विषयांतर करणार नाही. आता खरं नरोडे सरांनी मला एकदम असं उभा केलं आणि हातात माईक दिला आणि म्हणले तुम्ही बोला. आता काय बोलायचं आणि किती बोलायचं म्हणून आपलं तिथं बसले बसले 4-5 पॉईंट काढले, त्याच्यावर थोडंसं बोलतो. कारण विद्यार्थ्यांच्या बाबतीत सर्व शिक्षकांनी, प्राचार्य साहेबांनी, पर्यवेक्षक साहेबांनी, सगळ्यांनी, मुसळे सरांनी सगळ्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तर मी थोडंसं आता जशी माझी मुलगी आहे तशीच मुलगा तुमचा आहे, तर तुम्ही त्याला कॉलेजला येताना जी वाहन देता त्या वाहनाचं तुम्ही थोडंसं काळजी घेतली पाहिजे. तो वाहन कसं चालवतो, काय चालवतो, त्याचा वेग किती असतो आणि हे वाहन त्याला देणं आवश्यक आहे का. दुर्घटनामुक्त भारत म्हणून आमची एक संस्था आहे, जी आम्ही रस्ता सुरक्षा समितीवर काम करतो. त्याची NRSC म्हणून आहे, नॅशनल रोड सेफ्टी काउन्सिल, राष्ट्रीय रस्ता सुरक्षा परिषद. त्याचे चेअरमन आदरणीय नितीनजी गडकरी साहेब आहे, जे आपल्या देशाचे केंद्रीय दळणवळण मंत्री आहेत. ही केंद्र सरकारची समिती आहे. त्या समितीमध्ये महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली आहे. तो मी काम करतो. त्यामुळं थोडंसं विषयांतर असं करून सांगतो की त्या मुलगा गाडी चालवताना किंवा मुलगी गाडी चालवताना त्याच्या वेगाचं नियोजन आपण केलं पाहिजे आणि त्याच्या मोबाईलमध्ये जसं आता सगळ्या सरांनी सांगितले की मोबाईल जसा बाकीच्या गोष्टींसाठी वाईट आहे, तसं गाडी चालवताना सुद्धा मोबाईलवर बोलणं वाईट आहे. कारण गाडी चालवताना मोबाईलवर चालत तसंच मगाशी मुसळे सरांनी सांगितलं की त्याला सांगावं लागतं की पाहिजे खाली पडशील तू. तसं समोरनं ट्रक येतोय, ट्रॅक्टर येतोय, वाहन येतोय, तुझा मोबाईल बंद कर. कारण तू जगलास तर तुझं सगळं आहे. कॉमर्स आहे, CA आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे, जे काय असेल ते. आणि आज थोडंसं शिक्षकांना पण असं धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला इथं मनोगत व्यक्त करायला उभा केलं. नरोडे सरांना धन्यवाद देतो की त्यांनी ऐन वेळेस काय पण मला उभं केलं. मला जसं काय माझ्या तोडक्या मोडक्या भाषेत बोलता येते तसं मी बोलतो. आणि पालक असल्याची एक जबाबदारी त्यांनी आम्हाला, तुम्ही पालक आहात, मुलगा मुलगी कॉलेजला पाठवलं म्हणजे तुमची जबाबदारी संपली असं नाही. ती जबाबदारी तुम्ही शिक्षकांशी संवाद साधून मुलाच्या प्रगतीच्या संदर्भामध्ये माहिती घेऊन तिचं प्रगती होतीये नाही होतीये, ती प्रगतीचा स्पीड कमी आहे नाही कमी आहे, तो प्रगतीचा स्पीड तुम्ही वाढवा, पण गाडीचा स्पीड थोडा कंट्रोलमध्ये ठेवा. एवढं त्या निमित्ताने मी सांगतो. आणि तसा पालकांचा मेळावा, शिक्षकांचा मेळावा घेतला तसे मी अवतडे सरांना सांगतो की त्यांनी खिलारे सरांना, प्राचार्य साहेबांना विनंती करावी की दर 3 महिन्याला असा पालकांचा
आणि शिक्षकांचा मेळावा घ्यावा. त्याच्यामध्ये आम्हालाही कळेल की दर 3 महिन्यांनी आपला पोरगाचा स्पीड किती आहे, 20 आहे, 30 आहे, 50 आहे, 60 आहे, 70 आहे. कारण सध्याचं जग आहे ते स्पर्धेचं जग आहे. आपण त्या जगात राहतो, ते स्पर्धेच्या जगात राहतोय. कारण पूर्वी आम्ही जेव्हा कॉलेजला ग्रॅज्युएट होतो तेव्हा पहिला नंबरच्या विद्यार्थ्याला मार्क असायची 82%. तो वर्ग असायचा, वर्गात पहिला. आणि आताच्या पहिल्या नंबरला विचारलं तसं सरांनी सांगितलं की 100 पैकी 100, 100 पैकी 98, 100 पैकी 99. तर 100 पैकी 98च्या मध्ये 6 विद्यार्थी असतात, 8 विद्यार्थी असतात, 10 विद्यार्थी असतात. कारण हे जग स्पर्धेचं आहे आणि आपल्याला त्या स्पर्धेत टिकायचं आहे. त्याच्यामुळं आपल्या पाल्याची प्रगती कशी होते हे शिक्षकांनी दर 3 महिन्यांनी अवताडे सरांना आणि मुसळे सर हेड ऑफ द डिपार्टमेंट त्यांना असं सांगतो की त्यांनी त्याचं हे करावं. दर 3 महिन्याला आम्हाला बोलवून की काय बाबा, जसं सरांनी सांगितलं की हा एका विषयामध्ये चांगला आहे, एका विषयामध्ये कमी आहे, पण तो कुठल्या विषयात कमी आहे, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, त्याच्यामध्ये ते मार्क कसे वाढले पाहिजे. कारण आता एक मार्काला आणि अर्ध्या मार्कावरनं ऍडमिशन आणि डोनेशन बरोबर आहे. त्यामुळं आता स्पर्धेच्या युगात आपण राहतोय. आणि अजून एक, जसं मगाशी खिलारे सरांनी सांगितलं की बाबा पाल्या तुमच्या कॉलेजला येतोय त्याच्या बरोबर कोण आहे,